श्री भक्ती विजय कथासार अध्याय 4 संत नामदेव महाराजांचे चरित्र। श्री गणेशाय नमः। क्षीरसागरात वास्तव्य करणाऱ्या नारायणांनी एकदा शुक आणि उद्धव यांना बोलावले व म्हणाले, तुम्ही दोघांनी भूलोकी अवतार घेऊन लोकांना भक्ती महात्म्य सांगा व त्यांचा उद्धार करा। तेव्हा त्यांनी श्रीहरींना आम्हाला अयोनी संभव जन्म मिळावा अशी प्रार्थना केली। ती मान्य करून त्यांनी दोघांना शिशुरूप दिले आणि एकेका शिंपल्यात घालून ते पर्जन्य वर्षावात नदीत पडतील असे केले। त्यापैकी शुकांना भागीरथीत तर उद्धवांना भीमा नदीत सोडले। त्यावेळी शुक रामनाम घेत होते तर उद्धव विठ्ठल नामाचा जप करत होते। पंढरपुरात दामाजी व गोनाई नावाचे एक वृद्ध दाम्पत्य राहत असत। ती उभयंता पांडुरंगाची सेवा भक्ती करत असे। त्यांना मूलबाळ नव्हते। एके दिवशी गोनाई दामाजींना म्हणाल्या, नाथ तुम्ही विठ्ठलाकडे एक तरी पुत्र मागा। ते म्हणाले, अहो आता आपण वृद्ध झालो आहोत, भगवंत आपल्याला संतती कोठून देतील आणि या वयात तुम्हीही भलती इच्छा का धरता। त्यावर त्या म्हणाल्या, ईश्वरी सत्ता अगाध आहे। ज्यांच्या शक्तीने रामावतारात समुद्रावर पाषाण तरंगले त्या श्रीहरी पांडुरंगांना आपल्याला संतान देण्यात काय कष्ट पडणार आहेत। तेव्हा त्यांचे मन राखण्यासाठी दामाजी पांडुरंगाच्या महाद्वारी गेले व म्हणाले, हे देवादी देवा, माझ्या पत्नींना संततीची अपेक्षा आहे, त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण करा। त्यावेळी त्यांना अचानक झोप आली। तेव्हा पांडुरंग त्यांच्या स्वप्नात गेले व म्हणाले, तुम्हाला पुत्रदान दिले आहे। उद्या तुम्ही स्नानासाठी भीमेवर जाल तेव्हा एक बालक पाण्यातून वाहत येईल, त्याला घरी न्या। तो महान वैष्णव उद्धवांचा अवतार आहे, त्याची मोठी कीर्ती होईल। त्या स्वप्न दृष्टांताने त्यांना जाग आली। ते स्वप्न त्यांनी गोनाईंना सांगितले। तेव्हा ईश कृपेने आपली इच्छा पूर्ण होणार याचा त्यांना अतिशय आनंद झाला। दुसऱ्या दिवशी दामाजी स्नानासाठी नदीवर गेले असताना प्रवाहातून एक मोठा शिंपला वाहत येताना दिसला। नवल वाटून त्यांनी तो धरला आणि उकलून पाहिला तर काय आश्चर्य, त्यात एक नवजात बालक होते। ते अत्यंत तेजस्वी आणि सुंदर होते। दामाजींनी त्याला वस्त्रात गुंडाळून घरी नेले आणि हा घ्या तुमचा पुत्र असे म्हणून त्याला गोनाईच्या मांडीवर ठेवले। तेव्हा पुत्र वात्सल्याने वृद्ध असूनही त्यांना पान्हा फुटला। या चमत्काराने ती उभयता भारावून गेली। गोनाईंनी त्याला नाहूमाकू घालून प्रेमाने पाजले। त्यांनी त्याचे नामदेव असे नामकरण केले व त्याचे व्यवस्थित संगोपन केले। नामदेव लहानाचे मोठे होऊ लागले। त्यांच्या बाललीला पाहताना दामाशेठ व गोनाईंना मोठे कौतुक वाटत असे। एके दिवशी एक नवल घडले। दामाजी पांडुरंगांना नित्य नैवेद्य दाखवत असत, पण त्या दिवशी त्यांना काही काम निघाले म्हणून ते नामदेवांना म्हणाले, मी बाजाराला जाणार आहे, म्हणून देवांना आजचा नैवेद्य तुम्ही दाखवा। नामदेवांनी त्यांना होकार दिला। नैवेद्याची वेळ होताच गोनाईंनी नैवेद्याचे ताट देऊन त्यांना देवळात पाठवले। त्यांनी पांडुरंगाची पूजा केली व नैवेद्याचे ताट त्यांच्या समोर ठेवून हात जोडून म्हणाले, देवा आता भोजन करा। तो नैवेद्य ते खातील असे त्यांना वाटत होते, पण तसे घडले नाही। पाषाण मूर्ती काय जेवणार, पण ती जेवते असेच त्यांना वाटत होते। तथापि बराच वेळ वाट पाहूनही त्यांनी नैवेद्य खाल्ला नाही। तेव्हा मात्र त्यांना वाईट वाटले। ते रडत रडत म्हणाले, देवा असे काय करता, जेवा ना, मला येण्यास उशीर झाला म्हणून रागावलात काय। तुम्ही जेवला नाही तर आई माझ्यावर रागवतील, मी लहान बालक आहे, तुम्ही माझ्यावर रुसू नका। तेव्हा त्यांचा शुद्ध भाव पाहून प्रभू प्रसन्न झाले आणि त्यांच्या सन्मुख प्रकट होऊन त्यांनी दाखवलेला नैवेद्य प्रेमाने भक्षण केला। ते पाहून त्यांना मोठे समाधान वाटले। पांडुरंगांनी त्यांना मायेने जवळ घेतले आणि ही गोष्ट कोणाला सांगू नका असे म्हणून त्यांना घरी पाठवले। ते घरी आले तेव्हा त्यांच्या हातातील रिकामे ताट पाहून गोनाईंनी विचारले, नामदेव हे काय, देवाचा नैवेद्य कोणाला दिलात। ते म्हणाले, आई असे काय बोलता, पांडुरंगासाठी नेलेला नैवेद्य त्यांनी खाल्ला। ते त्यांची निरागस बोल ऐकून गोनाईंना मोठे आश्चर्य वाटले। दुसऱ्या दिवशी दामाशेठ घरी आल्यावर त्यांनी ही गोष्ट त्यांना सांगितली। तेव्हा तेही संभ्रमात पडले। नामदेवांना बोलावून ते म्हणाले, चला देव कसे जेवतात ते मला दाखवा। मग पूजा साहित्य आणि नैवेद्य घेऊन ते दोघे देवळात आले। तेथे नामदेवांनी विठ्ठलांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला, पण दामाजी असल्यामुळे ते प्रकट झाले नाहीत। ते म्हणाले, नामदेव मी तुम्हाला भेटीन, पण तुमच्या पिताजींना दिसणार नाही। तेव्हा ते म्हणाले, देवा तुम्ही कपटी आहात, मला खोटे पाडत आहात। तुम्ही बाबांसमोर नैवेद्य खाल्ला नाही तर माझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वास कसा बसणार। ते ऐकून पांडुरंग हसले। निज भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुन्हा प्रकट होऊन तो नैवेद्य भक्षण केला। त्यांच्या दर्शनाने दामाशेठ धन्य झाले।
त्यांनी पांडुरंगांना दंडवत प्रणिपात केला आणि आज तुमच्यामुळे मला आराध्यांचे दर्शन झाले असे म्हणून नामदेवांना जवळ घेतले. घरी गेल्यावर ही गोष्ट त्यांनी पत्नींना सांगितली. तेव्हा त्यांचाही आनंद गगनात मावेना. नामदेवांसारखे देवांशी सख्य असलेले पुत्र लाभले म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. या घटनेनंतर नामदेव हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त आहेत हे जाणून दामाशेट व गोनाई त्यांच्यावर अधिकच प्रेम करू लागले. हळूहळू ते मोठे झाले. ते नेहमी हरिचिंतनात मग्न असत. यथावकाश दामाजींनी त्यांचे लग्न करून दिले. राजाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. त्यांना एक पुत्र झाला. त्याच्या बारशाला स्वतः पांडुरंग उपस्थित होते आणि त्यांच्याच सांगण्यावरून त्या नूतन बालकाचे नारायण असे नामकरण करण्यात आले. त्या प्रसंगी प्रभूंनी त्या बालकाला राजाईंना व इतरांनाही आहेर केले. नामदेवांचा गृहस्थाश्रम सुरू झालेला असला तरी त्यांचे संसारात लक्ष नव्हते. विठ्ठल भक्तीशिवाय त्यांना क्षणभरही करमत नसे. या त्यांच्या वृत्तीमुळे घरात सर्व प्रकारची विपत्तीच होती. त्यांच्या पत्नी कसाबसा संसार गाडा रेटायच्या. त्यामुळे एके दिवशी गोनाई संतापल्या. त्यांनी नामदेवांनी प्रपंचात लक्ष द्यावे म्हणून त्यांची कान उघडणी केली. म्हणाल्या, नुसते देवाचे चिंतन केल्याने संसार चालत नाही. घरात इतरही माणसे आहेत. लहान मूल आहे. त्यांना भूक लागली तर अन्न हवे. लज्जा रक्षणासाठी वस्त्र हवे. द्रव्य मिळवण्याशिवाय हे कसे शक्य आहे? आणि तुम्ही तर काहीच कामधंदा करत नाही. तुमच्यासारखे इतरही वैष्णव आहेत. ते प्रपंच करूनही परमार्थरत आहेत. पण तुमची गोष्ट जगावेगळी आहे. कारण आपल्या घरातील दैन्यावस्था पाहून लोक हसतात याचेही तुम्हाला काही वाटत नाही. ते ऐकून त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी पांडुरंगापाशी जाऊन रडत रडत आपले घराणे सांगितले. म्हणाले, देवा, तुम्ही मला या दुःखरूप संसारात का लोटलेत? मी तुमचे ध्यान करतो म्हणून माझ्या मातोश्री मला टाकून बोलतात. मला तुमच्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. हा काय माझा दोष झाला? तेव्हा प्रभूंनी त्यांना आलिंगन दिले आणि मधुर वाणीने सांत्वन करून त्यांच्या घरातील परिस्थिती विचारली. त्यावर ते म्हणाले, देवा, तुम्ही वैकुंठात मोठ्या वैभवात राहता तर मी मोडक्या खोपटात. तुमच्या घरी अष्टसिद्धी वावरतात तर माझ्या घरी उंदीर आणि घुशी. तुम्ही दिव्य वस्त्र नेसता तर माझ्या मुलाला ल्यायला कपडे नाहीत. यापेक्षा अधिक काय सांगू? माझ्या घरी 18 विश्वे दारिद्र्य आहे. ते ऐकून पांडुरंगांना हसू आले. इकडे राजाई गोनाईंना सांगत होत्या, मला नेसायला धड वस्त्रे नाहीत, खायला अन्नही मिळत नाही. मी दारिद्र्य भोगण्यासाठीच तुमच्या घरी आले आहे. माझे नशीबच फुटके. कारण माझे पती अहोरात्र ज्यांची सेवा भक्ती करतात त्या पांडुरंगांनाही आमची दया येत नाही. ते ऐकून पंढरीनाथांना करुणा आली. त्यांनी नामदेवांच्या अपरोक्ष केशवशेठ नावाने एका वाण्याचे रूप घेतले. सुवर्ण होनांनी एक मोठी थैली भरली. मग गरुडांना वृषभरूप घेण्यास सांगून ती थैली त्यांच्या पाठीवर लादली आणि नामदेवांचा पत्ता विचारत रस्त्याने जाऊ लागले. त्या समयी एवढी मोठी आसामी गरीब नामदेवांकडे निघालेली पाहून लोकांना मोठे नवल वाटत होते. केशवशेठ नामदेवांच्या घरी आले. तेव्हा यावेळी खायची पंचायत असताना हे अनाहूत पाहुणे कुठून उपटले म्हणून राजाई चिडल्या. त्या म्हणाल्या, या समयी मालक घरी नाहीत, तुम्ही आल्या वाटेने जा. तेव्हा ते म्हणाले, असं कसं जाऊ? मी नामदेवांचा मित्र असून त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. माझे नाव केशवशेठ. मला त्यांच्या घरची दैन्यावस्था कळली म्हणून हे होन आणले आहेत. हे घ्या. ते ऐकताच सारे चित्र पालटले. राजाईंनी बाहेर येऊन त्यांना बसण्यासाठी आसन व प्यायला पाणी दिले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही आधी निष्ठुर बोललात आणि आता सन्मान करत आहात. म्हणूनच रित्या हाताने कोठे जाऊ नये असे म्हणतात. बरं, ते राहू दे. थैली भरून आणलेली हे द्रव्य तुम्ही घरात नेऊन ठेवा. हे सरल्यावर पुन्हा देईल, पण माझ्या नामदेवांना छळू नका. राजाईंनी त्यांची क्षमा मागितली आणि त्यांना जेवून जाण्याची विनंती केली. तेव्हा नामदेवांशिवाय मी एकटा जेवणार नाही असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर राजाईंनी वाण्याकडे जाऊन संसारोपयोगी सर्व सामान आणले आणि स्वयंपाकास लागल्या. आज त्या खूप आनंदात होत्या. आपल्या मालकांनी पांडुरंगांची सेवा केली त्याचेच हे फळ आहे असेच त्यांना वाटत होते. गोनाईंना यातले काहीच ठाऊक नव्हते. म्हणून गावातून धान्य मागून परत येताना रुसलेल्या नामदेवांची समजूत काढून त्यांना घरी न्यावे या उद्देशाने त्या देवळात गेल्या. तेव्हा विठ्ठलांनी नामदेवांना आपल्याकडे लपवले. ते त्यांना गोनाईकडे जाऊ देईनात. तेव्हा त्या भगवंताशी भांडू लागल्या. म्हणाल्या, माझ्या नामदेवांना मुकाट्याने परत द्या. तुम्ही त्यांना वेड लावले आहेत. म्हणूनच तुमच्या संगतीने घर धंदा टाकून ते प्रपंचात हालापेष्टा सोसत आहेत. पण तुम्हाला त्यांची दया येत नाही. हेच का तुमचे देवपण? अशा प्रकारे आमचा घात करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही.
तेव्हा ते म्हणाले, गोनाई पंचमहाभूते नव्हती तेव्हापासून मी आणि नामदेव जीवलग मित्र आहोत आणि आता त्यांच्यावर हक्क सांगून तुम्ही माझ्याशी भांडत आहात, हे काही बरोबर नाही. त्यावर त्या म्हणाल्या, मी हक्क का सांगणार नाही? कष्ट सोसून त्यांना लहानाचे मोठे केले मी आणि तुम्ही त्यांचे आयते वाटेकरी होऊ पाहत आहात हे विसरू नका. अर्थात या बाबतीत मी तुम्हाला हार जाईन असे समजू नका. त्यांचे बोलणे ऐकून पांडुरंगांना मोठी मौज वाटली. नामदेवांसारखा वैष्णव त्यांच्या सहवासात वाढला म्हणून त्यांनी त्यांचे भाग्याचे कौतुक केले. पण नामदेवांना त्यांच्याकडे दिले तर त्या त्यांना प्रपंचाला लावतील म्हणून ते काहीच बोलले नाही. तेव्हा गोनाईंनी सत्यभामा, रुक्मिणी व कालिंदी यांच्याकडे गाऱ्हाणे नेले. त्यावेळी त्या माताजींचा बोल लागू नये म्हणून प्रभूंनी अधिक अंत न पाहता नामदेवांना त्यांच्या हवाली केले. त्या समयी आई समवेत जाताना नामदेवांना अतिशय वाईट वाटत होते, पण काही इलाज नव्हता. घरी परतल्यावर ते धनधान्याने भरलेले घर पाहून त्यांना मोठे नवल वाटले. राजाई सुद्धा नम्रपणे बोलल्या, त्यामुळे हा सर्व काय प्रकार आहे हेच त्यांना कळेना. त्यांनी राजाईकडे विचारणा केली, पण खरे सांगितले तर आलेले धन ते वाटून टाकतील म्हणून त्या काहीच बोलल्या नाही. तेव्हा नामदेवांच्या दासी जनाबाई तिथे आल्या. त्यांनी पांडुरंग केशवसेठ असे नाव धारण करून येथे आले होते, त्यांनीच हे द्रव्य दिले आहे असे सांगितले. त्या समयी त्यांच्याकडून समग्र हकीकत समजताच नामदेवांना रडू आले. आपल्यासाठी त्या जगतप्रभूंना त्रास झाला हे त्यांना रुचले नाही. त्यांनी ते होऊन गावातील ब्राह्मणांना वाटून दिले आणि पुन्हा निसंग उपाधिरहित झाले. अध्याय 4 समाप्त.